नमस्कार मंडळी, नमस्कार म्हटलं वय. वेलकम टू आवर चॅनल ज्ञानसागर स्पोकन इंग्लिश. In this video we will discuss Ganya, in this video we will discuss reciprocal pronouns. What to discuss? Reciprocal pronouns. पण त्याआधी लक्षात घ्या, मी काही वाक्य सांगतो तुम्हाला. गण्या आणि गणी एकमेकावर प्रेम करतात. ते काल रस्त्यामध्ये एकमेकांसोबत बोलत होते आणि मुले एकमेकांकडे बघत होती. काय आलं? एकमेकावर, एकमेकाकडे, एकमेकांसोबत. तर हे जे शब्द आहे गण्या, हेच तर आपल्याला शिकायचं या व्हिडिओ मध्ये. एकमेकांसोबत, एकमेकाकडे, एकमेकावर. सो लेट्स हॅव अ लुक. So in this video what to discuss? Reciprocal pronouns. हे एकमेकाकडे, एकमेकांसोबत, एकमेकावर जेव्हा आपण म्हणत असतो तर ते कोणते वर्ड्स आहेत त्यांनाच आपण काय म्हणत असतो गण्या? रेसिप्रोकल प्रोनाउन्स म्हणतो. काय म्हणत असतो? रेसिप्रोकल प्रोनाउन्स. सो लेट्स हॅव अ लुक. रेसिप्रोकल प्रोनाउन्स. रेसिप्रोकल प्रोनाउन्स. प्रोनाउन्स. रेसिप्रोकल प्रोनाउन्स. मग आपल्याला काय शिकायचं आहे? रेसिप्रोकल प्रोनाउन्स. यांना मराठीमध्ये म्हणत असतात पारस्परिक. पारस्परिक सर्वनाम. काय म्हणत असतात गण्या? पारस्परिक. पारस्परिक सर्वनाम म्हणत असतात. कशाला? रेसिप्रोकल प्रोनाउन्सला. आता रेसिप्रोकल प्रोनाउन्स किती असतात लक्षात घ्या. किती आहेत? 2 आहेत फक्त. 2. कोणते? इच, अदर आणि वन अनादर. वन अनादर. इच, अदर आणि वन अनादर. आणि यांचा अर्थ होत असतो जनरल मीनिंग एकमेकांना. एकमेकांना असा अर्थ होत असतो. सो each other and one another are nothing but reciprocal pronouns. तर ते आपल्याला आज शिकायचं आहे. ओके. आता लक्षात घ्या, दोघांचा अर्थ एकच होते गण्या. each other चा पण अर्थ एकमेकांना होते आणि one another चा सुद्धा अर्थ एकमेकांना होते. मग आता वापरायचं कधी? आता आपण पहिले शिकू. आपण 2 कुठे कुठे वापरायचं ते नंतर शिकू. पहिले आपण शिकू हे कधी वापरायचं सेंटेन्स मध्ये. हो ठीक आहे सर, एकमेकांना, एकमेकांसोबत, एकमेकांकडे, एकमेकांवर असं जर म्हणायचं असेल तर ठीक आहे. पण कधी? लक्ष द्या. we use reciprocal pronouns. We use reciprocal pronouns when each of two or more when each of two or more subjects acts in the same way towards the other. आता एक कधी वापरायचं हे पहिलं समजून घ्या तुम्ही. इच अदर आणि वन अनदर कधी वापरतो गण्या? आता मी जे वाक्य बोललो ना तिथे वापरतो. लक्ष घ्या ना. मूवीज पाहा ना तुम्ही. मूवीज वगैरे मूवीज पाहिजे का नाही? मग तेव्हा त्या मूवीज मध्ये असं सीन पाहिलं असेल तुम्ही. कोणतं? हिरो आणि हिरोईन. हिरो असा धावतो असा आणि विरुद्ध दिशेने हे हिरोईन अशी धावते. म्हणजे हिरो आणि हिरोईन एकमेकांकडे धावतात, धावत येतात.
मग हिरो हिरोईन कडे आणि हिरोईन हिरो कडे. मग आता इथं काय होत आहे, दोन व्यक्ती आहेत, एकच क्रिया करत आहेत. लक्षात घ्या, हिरो आहे आणि हिरोईन आहे, एकमेकांकडे धावून राहिले ना ते, हिरो इकडून आणि हिरोईन तिकडून. मग हे दोन आहेत व्यक्ती, दोन व्यक्ती एकामेकाच्या विरुद्ध दिशेने धावत आहेत, आहे का नाही. मग आता असं होते का कधी हिरो इकडून धावत आहे ना हिरोईन तिकडे धावत आहे, असं होत नाही, एकमेकांकडे धावतात. आपण बघत असतो मूवी मध्ये. मग आता इथे हिरोईन सुद्धा आणि हिरो सुद्धा एकच क्रिया परफॉर्म करत आहेत, धावण्याची आहे. आणि सब्जेक्ट क्रिया करणारे किती आहेत, दोन आहेत. म्हणजेच आपण रेसिप्रोकल प्रोनाउन्स तेव्हाच वापरत असतो गण्या, जेव्हा सब्जेक्ट हा किती व्यक्तींचा बनलेला असतो, दोन किंवा दोन पेक्षा जास्त. आणि जे दोन व्यक्ती किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्ती एकच क्रिया परफॉर्म करत असेल तेव्हा आपण रेसिप्रोकल प्रोनाउनचा वापर करतो, अदरवाइज करत नाही. म्हणजे सब्जेक्ट दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्तीचा बनलेला असायला पाहिजे, किंवा सब्जेक्ट मध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्ती असायला पाहिजे, आणि ते दोन व्यक्ती किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्ती एकच क्रिया परफॉर्म करत असायला पाहिजे, तरच आपण at that time we use reciprocal pronouns each other and one another expressing the meaning, एकमेकांना अशा अर्थाने वापरत असतो आपण. आता लक्षात घ्या, पहिला आपल्याला काय शिकायचं आहे, म्हणून इथे डेफिनेशन सांगितलेलं बघा. वी यूज रेसिप्रोकल प्रोनाउन्स व्हेन each of two, म्हणजे दोन पैकी किंवा खूप जास्त सब्जेक्ट मध्ये आहे, सब्जेक्ट मध्ये दोन व्यक्ती आहे किंवा दोन पेक्षा जास्त आहे, त्यांच्यापैकी प्रत्येक जण काय करत असतो, ऍक्ट करत असतो इन द सेम वे, एकाच मार्गाने कोणाकडे दुसऱ्याकडे, आणि दुसरा सुद्धा त्याच डायरेक्शन अपोजिट डायरेक्शननी एकच ऍक्शन परफॉर्म करत असतो किंवा एकच ऍक्ट परफॉर्म करत असतो, तेव्हा आपण रेसिप्रोकल प्रोनाउनचा वापर करत असतो. आता गणे आपल्याला पहिलं शिकायचं आहे इच अदर. इच अदर याचा अर्थ होत असते एकमेकांना. काय होत असते, एकमेकांना, एकमेकांना. आता कधी वापरायचा लक्षात घ्या, इच अदर कधी वापरायचा, कारण दोघांचा अर्थ सारखाच आहे ना गण्या. मग आता सर दोन आहे हो, मग कोणता कुठे वापरायचा, जेव्हा दोन व्यक्ती असतात सब्जेक्ट मध्ये आणि दोन्ही एकच क्रिया परफॉर्म करत असते तेव्हा each other वापरायचा. मीन्स वी यूज each other फॉर टू पीपल. फक्त दोनच व्यक्तीला गण्या लक्षात ठेवायचं. ओके, each other कधी वापरायचा, फक्त सब्जेक्ट मध्ये दोन व्यक्ती असेल तर. ओके ओके. आणि त्याच्यानंतर वन अनदर कधी वापरायचा, जेव्हा सब्जेक्ट मध्ये दोन पेक्षा जास्त मोर दॅन टू पीपल असतात तेव्हा एकमेकांना या अर्थाने काय वापरायचं, वन अनदर वापरायचं, हे लक्षात ठेवायचं. ओके, चला आता एखादं एक्झाम्पल घेऊ. आता गण्या आणि गणी. गण्या तुझंच नाव घेतो आता, तू घेत नाही म्हणते ना, घे आता. गण्या आणि गणी काल एकमेकांसोबत रस्त्यावर किंवा रस्त्यामध्ये बोलत होते. किती लोक आहेत तिथं, गण्या आणि गणी, आणि हे दोघंही एकमेकांसोबत रस्त्यावर बोलत होते. का म्हणजे गण्या गणी सोबत बोलत होता, गणी गण्यासोबत बोलत होती, दोघेही एकच क्रिया परफॉर्म करत होते. मग मी कसं म्हणणार, आता काय वापरायचं आहे, एकमेकांना या अर्थात एकमेकांसोबत म्हणायचं असेल तर इच अदर. मग कसं होणार आहे वाक्य गण्या, आता बघा गण्या अँड गणी, गण्या अँड गणी वेअर टॉकिंग, वेअर टॉकिंग विथ, किंवा टू पण चालत असते, वेअर टॉकिंग विथ each other on the way, रस्त्यामध्ये. गण्या आणि गणी बोलत होते विथ each other, एकमेकांसोबत ऑन द वे म्हणजेच रस्त्यामध्ये. आता दोन आले का नाही इथे, दोघे जण आहे ना सब्जेक्ट मध्ये, आहे का नाही, आणि ते दोघेही एकच क्रिया परफॉर्म करत होते, कोणती, बोलण्याची, आहे का नाही. तो हिच्यासोबत बोलत होता, तर ही त्याच्यासोबत बोलत होती, आहे का नाही. मग एकमेकांसोबत बोलत होते, मग त्याच्यासाठी आपण काय यूज केलेला आहे, गण्या इच अदर. ओके.
दुसरं एखादं एक्झाम्पल घेऊन पाहू आपण. ओके, जसं गण्या आणि मन्या, गण्या आणि मन्या एकमेकाकडे धावले. बघा, एकमेकाकडे धावले किंवा गण्या आणि मन्या एकमेकाकडे पाहत होते. मग आता मी काय यूज करणार आहे का नाही, गण्या अँड मन्या. गण्या अँड मन्या, मन्याला बरं वाटत आहे वाटते पण नाव देतो. गण्या अँड मन्या were looking at each other. ओके, गण्या अँड मन्या वेअर लुकिंग. गण्या आणि मन्या एकमेकाकडे बघत होते, एकमेकाकडे असे बघत होते. हा याच्याकडे तो त्याच्याकडे बघत होते. लुकिंग बघत होते ऍट. ओके, ईच अदर. बघा इथं ईच अदर आलेलं आहे. डोंट यूज हिअर ऍट वन अनदर. ओके, बिकॉज हिअर आर टू पर्सन्स, ओनली टू पर्सन्स इन सब्जेक्ट और ऍज अ सब्जेक्ट मध्ये किती आले, दोनच व्यक्ती आहे. म्हणून इथे आपण काय यूज करत असतो, ईच अदर वापरत असतो, वन अनदर नाही. आता आपल्याला काय बघायचं आहे, वन अनदर. समजलं का नाही इथे, वन अनदर हे कशासाठी यूज करायचं. वन अनदर मोर दॅन टू पीपल, दोन पेक्षा जास्त जर असेल आणि एकमेकासोबत एकमेकाकडे जर असं म्हणायचं असेल तर वन अनदर यूज करायचा आहे. ओके, याचा सुद्धा अर्थ काय होत असते गण्या, एकमेकांना. काय होत असते, एकमेकांना. पण इथं कधी यूज करायचं आहे, फॉर मोर दॅन टू पीपल. लक्षात घ्या रे, मोर दॅन टू पीपल म्हणजे दोन पेक्षा जास्त असेल आणि तुम्हाला एकमेकासोबत एकमेकाकडे जर म्हणायचं असेल तर वन अनदर वापरायचं. गण्या लक्षात ठेव, कन्फ्युज होऊ नको, आहे का नाही. आता लक्ष द्या, आपण एखादं एक्झाम्पल घेऊ. मुले, खूप सारे मुले होते. मोर दॅन टू, खूप सारे मुलं होती आणि ते एकमेकासोबत खेळत होती. खेळत नाही, एक त्याच्यासोबत खेळत होता, तो याच्यासोबत खेळत होता, तो एका दुसऱ्याला मारत होता, तो एकाला मारत होता, तो तिसऱ्याला मारत होता. म्हणजे एकमेकांना असे काय करत होते, एकमेकासोबत असे खेळत होते. आता इथं दोन आहे का मुलं, नाही, दोन पेक्षा जास्त आहे. मग त्यांच्यासाठी आपण काय यूज करायचं, वन अनदर. मग कसं होणार, एक्झाम्पल, द चिल्ड्रेन. जसं मुले एकमेकासोबत खेळत आहे, आता प्रेझेंट मध्ये घेऊ. मुले एकमेकासोबत खेळत आहे, बघा ते एकमेकासोबत खेळत आहे, एकमेकासोबत खेळत राहिले. असं पहिला दुसऱ्यासोबत, दुसऱ्या तिसऱ्यासोबत, चौथा पहिल्यासोबत आहे, एकमेकासोबत खेळून राहिले. मोर दॅन टू आहे. मग आता काय म्हणणार, द चिल्ड्रेन आर प्लेइंग विथ. आता प्लेइंग विथ, खेळत आहेत कोणासोबत, एकमेकासोबत. आता एकमेकासोबत म्हणायचं असेल तर ईच अदर वापरू का गण्या, कारण मुले पुष्कळ आहे ना, दोन पेक्षा जास्त आहेत. मग त्याच अर्थाने आम्ही काय यूज करणार, विथ वन अनदर. मग द चिल्ड्रेन आर प्लेइंग विथ वन अनदर, नॉट विथ ईच अदर. आता इथे समजा दोन मुलं जर असतील, इथे समजा दोनच मुलं आहेत, दोनच मुलाबद्दल बोलत असेल, द चिल्ड्रेन आर प्लेइंग विथ ईच अदर येणार. पण लक्षात घ्या, मी मोर दॅन टू म्हटलं ना. ओके, आता चिल्ड्रेन म्हणजे दोन्ही राहू शकतात बना, दोन्ही राहू शकतात. समजा मी दोनच व्यक्ती आहेत, ते एकमेकासोबत दोन मुले आहेत, दोन एकमेकासोबत खेळत होते. मग इथे मी दोन मुलांबद्दल बोलत जर असेल, मला माहित राहते ना मी किती मुलांबद्दल बोलत होतो, तर मग मी इथे यूज करणार विथ ईच अदर. ओके, आणि इथे आता पुष्कळांसाठी वापरलेला आहे, तर मी इथे काय यूज केलेला आहे, विथ वन अनदर असा अर्थ होत असते. एक वन मोर एक्झाम्पल अगेन. आम्ही पुष्कळ जण होतो, आम्ही काय होत असतो, पुष्कळ जण होतो आणि आम्ही एकमेकाला अभिनंदन केलं. ओके, आता पास झालो असं आम्ही, आमचा रिझल्ट लागला असं, आहे का नाही. आणि जसा रिझल्ट लागला तसंच आम्ही एकमेकाला कॉंग्रॅट्स केलं. मग कसं म्हणणार, आता दोनच आहे का, नाही, दोन पेक्षा जास्त आहे, खूप सारे जण होते ना, सगळेच पास झाले. हे एकमेकांना मग काँग्रेस करत होतो, अभिनंदन. ओके, मग आता म्हणायचं कसं, वी कॉंग्रॅच्युलेटेड वन अनदर. लक्षात घ्या,
आहे की नाही. वी कॉंग्रॅच्युलेटेड वन अनादर, आम्ही एकमेकांना अभिनंदन केलं. आता मोर दॅन टू होते म्हणून इथं मी यूज केलेला आहे वन अनादर. आणि आता दोघेच म्हणायचं असेल तर वी कॉंग्रॅच्युलेटेड ईच अदर, आहे की नाही. तर अशा प्रकारे ईच आणि वन अनादर यांचा अर्थ होत असतो एकमेकांना. बोथ आर रेसिप्रोकल प्रोनाउन्स, दोघांना काय म्हणायचं आहे, रेसिप्रोकल प्रोनाउन्स. आता लक्षात घ्या, अजून एखादं एक्झाम्पल देऊ का. गण्या आणि गणी, गण्या आणि गणी एकमेकांवर प्रेम करतात. मग मी कसं म्हणणार, गण्या अँड गणी लव ईच अदर. दोघेच आहे तर ईच अदर येणार. गण्या अँड गणी लव ईच अदर. ओके. त्याच्यानंतर याचं उदाहरण घेतो वन अनादरचं बघा. ओके. द स्टुडंट्स were shouting at one another. विद्यार्थी एकमेकांवर ओरडत होते. shouting at one another. So I hope you understood. Okay. Reciprocal pronouns each other and one another असं आहे गण्या, लक्षात ठेव. ओके. So that's all about reciprocal pronouns. पुढल्या व्हिडिओ मध्ये आपण भेटू विथ रिलेटिव्ह प्रोनाउन्स. ओके. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.